नमस्कार, सावीज किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर किंवा बाहेर गाडीवर जी कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजी मिळतात ती घरच्या घरी कशी बनवायची हे सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। जी बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि हे अतिशय छान असे बारीक किंवा पातळ कापून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपण अतिशय छान असे पातळ आणि उभे चिरून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर आपण इथे लिंबाचा रस घेणार आहोत। इथे अर्धा चमचा लिंबाचा रस होईल एवढा लिंबू मी यामध्ये पिळून घेते आहे। मीठ आणि लिंबाचा रस टाकल्यानंतर हा कांदा आपण हाताने चांगला बारीक चुरून घ्यायचा आहे। हा कांदा अशा पद्धतीने हाताने चुरत असताना आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा त्याला जोर लावून किंवा दाबून तो चुरून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे या कांद्याला छान पाणी सुटेल आणि आपल्याला या भज्यांमध्ये वेगळं पाणी वापरायला लागणार नाही। अशा पद्धतीने हा कांदा मस्त मोकळा व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर थोडा नरमही व्हायला पाहिजे। बघा इथे कांदा चुरून घेतल्यानंतर अशा पद्धतीने इथे पाणी गोळा झालेला आहे। यानंतर इथे 1 चमचा ओवा हातावर चुरून मग यामध्ये टाकायचा आहे। त्याचबरोबर गाडीवर किंवा ढाब्यावर जी भज्यांची चव असते ती मिळवण्यासाठी आपण इथे धने वापरणार आहोत। इथे मी 1 चमचा धने थोडेसे ठेचून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपण पाव चमचा हिंग घेणार आहोत। अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे। पाव चमचा साखर घेतलेली आहे। 1 चमचा मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून इथे घेतलेली आहे। यानंतर या 4 ते 5 कांद्यांसाठी मी इथे 1 वाटी म्हणजेच 100 ते 150 ग्रॅम असं बेसन घेणार आहे आणि हे बेसन एकत्र न टाकता थोडं थोडं करून मी यामध्ये मिक्स करणार आहे। लिंबू, साखर, तिखट, मीठ वापरल्यामुळे आपल्या या भज्यांना सगळ्या प्रकारची चव येणार आहे। इथे मी बेसन जे आहे हे थोडं थोडं करून मिक्स करून घेते आहे आणि इथे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण हे बेसन भिजवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने इथे हे भज्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता भजी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 1 चमचा गरम तेल टाकून घेणार आहे आणि मग हे भज्यांचं मिश्रण पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घेणार आहे। यानंतर एका बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपण लगेचच भजी बनवायला घेणार आहोत। कढईमधलं तेल गरम झालं की आपण अशा पद्धतीने हाताने हे भजी सोडून घेणार आहोत। तेल गरम करून घेत असताना आपल्याला ते मध्यम आचेवरच गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही गॅस खूप मोठा केलात तर हे तेल जास्त गरम होईल आणि मग हे भजी जे आहेत हे वरतून करपतील आणि आतून कच्चे राहतील। त्यामुळे आपल्याला तेल जे आहे हे मध्यम आचेवरच गरम करायचं आहे आणि भजी तेलात सोडल्यानंतर ते आपल्याला मध्यम आचेवरच तळू द्यायचे आहेत। आता हे भजी तेलात सोडल्यानंतर आपण मध्यम आचेवर गोल्डन कलर येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा आपण हाताने व्यवस्थित चुरून घेतला तर असे मस्त आणि कुरकुरीत भजी तयार होतात। आता तुम्ही बघू शकता या भज्यांना अतिशय सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर ते किती कुरकुरीत झाले आहेत हे तुम्हाला बघूनही कळत असेल। जसे गाडीवर किंवा ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये हे कुरकुरीत भजी मिळतात त्याच पद्धतीने हे इथे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी इथे थोडे थोडे करून हे सर्व भजी बनवून घेतलेले आहेत। जसा तुमच्या कढईचा आकार असेल छोटा मोठा त्या पद्धतीने तुम्ही हे भजी काढून घेऊ शकताय। आता या भजीबरोबर खाण्यासाठी मिरचीसुद्धा मी या भज्यांबरोबरच तळून घेणार आहे। मिरची तळून घेण्यासाठी आपल्याला अगदी 1 मिनिटभर लागतो। मिरची आपल्याला जास्त वेळ तेलात ठेवायची नाही आहे कारण ती फुटून मग तेल अंगावर उडू शकते। त्यामुळे अगदी 1 मिनिटामध्ये आपण ही मिरची तळून काढून घ्यायची आहे। ही भजी काढताना जरी तुम्हाला तेलकट वाटली तरी काढून घेतल्यानंतर 5 मिनिटानंतर तुम्ही बघा ही अतिशय छान अशी सुकी दिसतात। त्याचबरोबर खाण्यासाठी अतिशय टेस्टी आणि अतिशय कुरकुरीत बनतात। तुम्हाला ही अतिशय सोपी भज्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।